जय श्री कृष्ण. चौथा अध्याय आपला ज्ञान कर्म संन्यास योग सुरू आहे. उपदेक्षन्ति ते ज्ञानम अक्षर श्लोक झाला आता. ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः यत् ज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडवः ये अन्यभूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात् आत्म अन्यथो मयि. या श्लोकापर्यंत मागच्या वेळेस आपला झाला होता. तर ती भूमिका पुन्हा एकदा आठवण करून श्रीकृष्ण म्हणतो की हे आता इतकं डिटेलमध्ये आता 2-2.5 तासाची गीता युद्धभूमीवर समोर धनुष्य बाण धरून उभे जीव घ्यायला टाकून पडलेले. असे 2 तासाचा सिनेमा पाहून 2 तासाचा सत्संग ऐकून पूर्ण जीवनाचं रहस्य समजणं कठीण आहे. त्यात तो आता हे मुख्य कर्मविधान आहे, पण हा पूर्ण उपदेश, पूर्ण बोध कुठल्या तरी संताकडे, ग्रंथाकडे, गुरुकडे जाऊन समजून घे. ते नक्की शांतीपूर्ण त्यांना जर तू इन्क्वायरी केली, परिप्रश्नेन सेवया, सेवाभावाने, विनम्रतेने, इनडायरेक्टली आपल्या मनातले संशय समोर ठेवले तर ते उपदेश करतील शांतीपूर्वक. शांती उपदेक्षन्ति ते ज्ञानम, त्या ज्ञानाने ज्ञानिनस तत्वदर्शिना, कारण ते बघून चुकले. याची देही याची डोळा, तुकाराम महाराज म्हणाले तसे प्रत्यक्ष बघून राहिले. प्रति अक्ष म्हणतो आपण, अक्ष म्हणजे डोळे, प्रति अक्ष म्हणजे डोळ्यासमोर आय विटनेस, प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहून चुकले आहेत. तत्वाने, तत्वदृष्टीने, जसं पुढे 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शनात इथे अमेरिकेत सुरू आहे शनिवारी, त्यात तो म्हणतो दिव्यम ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्. अंतर्दृष्टीने तुला दिसेल, आतच दर्शन होईल, आत लक्षात येईल. असं ते बघून चुकले आहेत, आत दर्शन करून चुकले तर ते वर्णन करतील तसं. आणि त्या ज्ञानाचा उपयोग काय, फायदा काय होईल, लाभ कसा जीवनभराचा. यद ज्ञात्वा, यद ते जाणून, तो अनुभव ग्रहण करून ते एकदा समजलं, लक्षात आलं की न पुनर्मोहम, पुन्हा मोहात नाही पडणार. नाही, मागच्या वेळेस जसं मी सांगितलं की उलटं वाटलं की इथे खाऊ घातला, समोर जे दिसतंय ते, जे काही समोर दिसते ते खरं वाटणार, पण ते खरं नाही आहे. आणि जे खरं आहे आतलं वैभव ते दिसत नाही म्हणून खरं नाही वाटणार. याला मोह म्हटलं आपल्या धर्मात. जे आहे ते नाही वाटणं, जे नाही आहे ते आहे वाटणं म्हणजे मोह. जे आपले नाही ते आपले वाटणं, आणि जो आपला आहे तिथे लक्ष नसणं, आठवण नसणं. तर पुन्हा पुनर्मोहम, पुन्हा अशा मोहात नाही पडणार. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव, एवं य अस्य असि पांडव, असं होऊन जाईल. मग स्पष्ट लक्षात येईल की अरे आजपर्यंत इकडेच देत होती, इकडेच नेत होती, इकडेच करत होती, इकडेच मन जात होतं, इकडेच चित्त लागत होतं, इकडेच इच्छा होत होती, आणि पोटच नव्हतं भरत, तहान नव्हती भागत, मनाला शांती नव्हती मिळत, झोप नव्हती लागत. कारण उलट्या दिशेने जिथे काही नाही आहे, दगडावर पाणी टाकत होती, दगडाला पाजा, दगडातून नाही, आपल्या आतल्या आत्म्याला तेव्हा तिला तेव्हा. आणि मग त्या ज्ञानाने त्याचा काय उपयोग, तेवढं ठीक आहे, मोह दूर झाला, आता सत्य लक्षात आलं, काय खरं काय खोटं समजून चुकला. आता मग त्याचा उपयोग काय, ये अन्य भूतान्य शेषेण, मग त्या ज्ञानाने पुढची पायरी, 3 पायऱ्या याने होतील. एक तर हे लक्षात येईल, मोह दूर होईल, पहिली पायरी गाठली. खरं काय खोटं काय, सद असद विवेक बुद्धी जागृत होईल, ज्याला म्हणतो आपण. वैराग्य येईल, सद विवेक बुद्धी जागृत होईल. म्हणजे शाश्वत काय, नश्वर काय हे कळायला लागेल, काय टिकते आणि काय टिकत नाही, काय टिकाऊ आहे, काय कमजोर आहे ते लक्षात यायला लागेल. ही पहिली पायरी, मोह दूर झाला तर. दुसरी पायरी, ये अन्य भूतान्य शेषेण द्रक्ष्यस्यात् आत्मा.
त्याच्यामुळे मग जे कोणी आहे, जे जसं काही आकारधारी आहे, भूत म्हणजे आकारधारी, फॉर्मफुल, यांनी आकार धारण केला आहे. झाड, पक्षी, कुत्रा, मांजर, मनुष्य, स्त्री, पुरुष, मुलगा, सून, नातू, पत्नी, पती, भाऊ, बहीण, सगळे जे कोणी असतील, आपले कुठल्या रंगाचे असो, आपल्या ओळखीचे असो नसो, प्राणी मात्र, भूत, अन्य अन्य जे कुठले आकारधारी आहेत सगळे, शेषेण अजूनही जे कुठले वरले असतील, द्राक्षसी, पुन्हा इथे अक्ष शब्दाला म्हणजे डोळे, बघशील, तू बघू शकशील, कळायला लागेल, दिसायला लागेल काय? आत्मा. द्रक्षसी आत आत्मा, द्रक्षस्य आत्मा. स्वतःमध्ये स्वतःसोबत एकत्व लक्षात येईल. हे माझंच स्वरूप या रूपात हा अनुभव घेते आहे, देते आहे. आणि हे माझंच स्वरूप या रूपात, या शरीर रूपात हा अनुभव घेते, देते आहे. आणि ते माझंच स्वरूप त्या रूपात हा अनुभव घेते, देते आहे. हे अनुभवाची देवाणघेवाण सुरू आहे. शिकवण्यासाठी, अजून वृद्धिंगत होण्यासाठी, टोटल सिस्टमच्या एव्होल्युशनसाठी, कंटिन्युअस ग्रोथ होण्यासाठी, सतत वर्धन, सतत इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी निरनिराळे टप्पे, निरनिराळे अनुभव होतात आहे. माझंच स्वरूप आहे, मीच मला शिकवते आहे, मीच माझं ऐकतो आहे, मलाच माझं कळते आहे, मीच दिसतोय, मलाच असं आत्मनेतो. जसं लहर, लाट वाहत असताना खूप वाटलं की मी ही लाट आहे, नाही माझ्या अवतीभोवतीच्या छोट्या छोट्या लाटी माझे माझे परिवार, मित्रपरिवार आहे. असं करता करता सुनामी रूपी लाट मोठी 40 फूट वर जाऊन एकदम खाली पडायच्या आधी बघून चुकलं, गोल फिरून पाहिलं आपल्या भोवती, तर लक्षात आलं की अरे, या सगळ्याच लाटी आहे, मीच एकटी, माझीच एवढी अशी नाही, सगळ्याच लाटी. आणि हे बघ, या सगळ्याच्या सगळ्या लाटी या समुद्रात आहे. आणि बघ, हे सगळ्या लाटी नुसतं लाट नावाची वस्तू नाही, नुसतं पाणी आहे. एकच आहे, जल रूपाने एकत्व आहे, एकता आहे, साम्यता आहे. मी भूल चूक झाली थोड्या वेळासाठी, हे जे तयार झालाय, हा आकार जो झालाय, हे स्वतःला एवढी मानून घेतला, स्वतःला एवढा मानून घेतला, आणि मग ती खाली आदळून पुन्हा पाण्यात रूपांतर होणार, लाट फुटून पुन्हा त्याचं पाणी होणार, पाण्यातून बनलेली लाट पाण्यात होणार. त्याच्या आधी तो बोध प्राप्त झाला. हे जीवन आदळून खाली पुन्हा छिन्न भिन्न शरीर होऊन जायच्या आधी तो बोध जर प्राप्त झाला, तो बोध प्राप्त होईल त्या या ज्ञानातून. श्रीकृष्ण म्हणतात की सगळे आपल्या स्वरूप दिसायला लागतील, माझ्यासारखं सगळं जलस्वरूपच आहे, निराळ्या लाटी कोणी नाही आहेत. सूर्यातून निघालेली प्रत्येक किरण, सूर्यप्रकाश पूर्ण अंतरिक्षात पाहिलं, आपल्या भोवती बाहेर खिडकीतून पाहिलं, घराच्या बाहेर दारातून बाहेर पडल्यावर पाहिलं, तसं तुकडा 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 नाही दिसत प्रकाशाचा. एक सलग अखंड प्रकाश दिसतो, सूर्यप्रकाश. जसं म्हणतं एक प्रकाश आहे जसा, तसं लक्षात येईल की तर मग त्यातला कुठला प्रकाश सोन्यावर पडला, त्यातला कुठला प्रकाश चिखलावर पडला, आणखी कुठला प्रसाद गुंड्यावर पडला, आणि कुठला प्रसाद संतांच्या चरणांवर पडला. प्रकाश रूपाने एक अखंड आहे, वस्तू निरनिराळ्या, आकार निरनिराळ्या आहे. हे लक्षात की मी चैतन्य रूपाने, मी प्रकाश रूपाने चेतना आहे, मी शरीर नाही, वस्तू नाही आहे. मी वस्तूला प्रकाशित करणारा त्या आतला जो चैतन्य आहे, मी आत्मा. आणि सगळ्यांमध्ये जो आत्मा आहे, त्या वस्तू ज्या आहे शरीर रूपी, त्या वस्तूंबद्दल मला राग झाला, वस्तूंचा लोभ झाला, वस्तूंमध्ये मोह झाला, शरीर रूपी हाड मासाच्या वस्तूंमध्ये. पण त्यातला आत्मा जो आहे चैतन्य रूपी, तो एकच आहे, अखंड आहे, सलग आहे, संपूर्ण आहे. ही दुसरी पायरी. आणि तिसरी परमोच्च पायरी, शेवटची पायरी सुद्धा या ज्ञानाने गाठल्या जाऊ शकते. काय? द्रक्ष्यस्यात् आत्मा, ही दुसरी पायरी. अन्य अथो मयी. आणि मग पुढे जाऊन हे सगळं माझ्यात आहे. कृष्ण म्हणतो मी आहे, हे लक्षात येईल. समुद्र म्हणतो त्या लाटीला, एखाद्या तुझी लाट अशी वर उसळेल की तू बघू शकशील सगळं जल जल जल, पाणी 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 आहे, आणि त्या एकसारखं आहे, तू पण तिचं आहे, आणि सगळ्या लाटी त्याच आहे. आणि अजून पुढचं लक्षात आलं की आणि तुम्ही सगळ्या लाटी माझ्यात आहात बरं.
महासागर जो मी आहे, समुद्र मी आहे, समुद्र म्हणतो मी आहे लाटी रूपाने, ते जलही मी आहे. आणि त्या जलात थोड्या काळासाठी निर्माण झालेला 60 वर्षाचं आयुष्य, 100 वर्षाचं आयुष्य, ज्याचं 80-70 तेवढ्या वेळासाठी निर्माण झालेल्या लाटी पण मी आहे. आणि त्या लाटींमधलं चैतन्य रूपाने जल पण मी आहे. सर्व दूर एकूण एक सगळं काही मीच आहे, हे लक्षात यायला लागेल. मग तिसरी शेवटची पायरी परमात्मा प्राप्ती, परमात्मा साक्षात्कार, परमात्म्याची अनुभूती. ये अन्य भूतान्य शेषेण द्रक्ष्यस्य आत्म अन्यथो मयी. म्हणजे थोडक्यात लक्षात आले, भगवंत सगळीकडे आहे, परमात्मा सगळीकडे आहे, श्रीकृष्ण स्वरूप आहे सगळं. सेमीकडे इंग्रजीत सेशन होतं, त्या समजून सांगतो की अगदी सोपं जर करायचं असेल, माणूस जर शकला, तो सरळ हृदय असेल आणि मनाला जर पटत असेल, तर मग हा मार्ग खूप सोपा होऊ शकतो, सरळ मनाने स्वीकार केला तर. कसा? गॉड इज एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इज गॉड. यात मग गीता आली, उपनिषद आले, वेद आला, वेदांत आला, वेदाचा अंत जिथे झाला वेदांत, तेही आलं, ब्रह्मसूत्र भाष्य झालं, पंचदशी झाली, सगळेच ग्रंथ मग कोण पिऊन झाले. हे जर अनुभव झाला आणि जीवनात जर उतरला, तर मग अनुभव झाला तर जीवनात उतरायला वेळ नाही लागत, हळूहळू प्रयत्न करून. म्हणून या ज्ञानाचं महत्व. आणि हे ज्ञान कर्मातून प्राप्त होईल. केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे. कर्म शिवाय नाही प्राप्त होणार. पण मग गडबड काय झाली? कर्म केलं तर फळाची अपेक्षा झाली. फळाचा तर संन्यास घ्यायला सांगितला, त्याग करायला सांगितला, फळासाठी नाही, कर्म अपेक्षेने नाही. की आम्ही इतकं केलं तर त्यांनी किती केलं, आम्ही असं दिलं तर त्यांनी कसे दिलं, आम्ही हे म्हटलं तर त्यांनी काय म्हटलं, ही फळाची अपेक्षा आहे. ही राख सर्व कर्मच्या अखिलम पार्थ ज्ञानेन परिसमाप्यते. पुढे एक दोन हा श्लोक तर झाला, पण पुढच्या अजून एक दोन श्लोकांमध्ये येईल की शेवटी फळ म्हणजे नुसती राख, मुख्य उष्णता प्रकाश यज्ञातून निर्माण झालेला तो सोडून दिला आणि नुसती राख राख घेतली तर काही प्राप्ती नाही झाली. तिथेच जर मन खट्टू झालं, तिथेच जर मन अडकून बसला फळांमध्ये, कर्म करावंच लागणार. कर्मातून दोन गोष्टी निर्माण होणार, एक फळ आणि एक समज. त्यातून फळ सोडायचा, जेवढं मिळेल तेवढं मिळेल, जे मिळेल ते मिळेल, जसं मिळेल तसं मिळेल. यदृच्छा लाभ संतुष्ट, हा श्लोक झालाय आपला. बिना इच्छाचं जे मिळेल, जो जे देईल, जेवढा मान देईल, जेवढा सन्मान देईल, जेवढा अपमान करेल, जे आणून देईल, खायला देईल, नाही देईल, जे काय थांबेल, नाही थांबेल, बोलेल, पाहेल, बिना इच्छाचं जेवढं मिळेल तो प्रसाद. आपण असं मागून नाही, हात समोर ठेवतो, जे मिळेल तो प्रसाद. बिना इच्छाचा जो मिळाला तो प्रसाद, त्या प्रसादानेच आत प्रसन्नता मिळेल. मागून घेतला तर मांगे मिले न भीक. कबीरा वह रक्त है जामे खींचा तानी, बिन मांगा मिले सो दूध है, मांगन मिले सो पानी. कबीरा वह तो रक्त है जामे खींचा तानी. अरे रे रे रे, रक्त पिऊन राहिलं एकमेकाचं, जे जबरदस्ती एकमेकाकडून मागून घेऊन राहिले. मला देच, मला असं कसं नाही दिलं, मला द्यावंच लागेल, मला कसा मान नाही दिला, मला का नाही बोलवलं, मला का नाही म्हटलं. हे रक्त पिण्याचं कबीराच्या अनुभवाप्रमाणे. बिना मांगे मिले सो दूध है, पूर्ण अन्न प्राप्त झालं दूध रूपाने, जे आपण मिळालं तेवढा. कारण त्या वस्तू, हे जे सगळेच विचार, मान सन्मान, हे याच्यासाठी नव्हतं कर्म. त्यातून जी समज आहे, ज्ञान प्राप्ती, एवढी उच्च प्राप्ती होऊ शकते. तर कर्म करावंच लागणार. कर्मातून दोन निघणार, एक फळ आणि एक ज्ञान, समज. फळ सोडायचं, जेवढं मिळेल आपणहून मिळेल न मागता ते घ्यायचं. मात्र लक्ष आपणहून काय घ्यायचं, लक्ष देऊन, प्रयत्न करून, मेहनत करून, कष्ट करून, विचारपूर्वक त्यातून समज घ्यायची. आणि ती समज शुद्ध करण्यासाठी, स्वच्छ निवडून टिपून नीट पूर्ण करण्यासाठी कुठल्या तरी जाणत्या राजाकडे जायचं. ते एकदा समजून घेतलं तर मग असे अनुभव, मोह सुटेल, सगळं आपलं स्वरूप लक्षात येईल आणि शेवटची पायरी गाठल्या जाईल, सगळं परमात्म स्वरूप, ईश्वराचा अनुभव होईल, अनुभूती होईल. इतकी मोठी प्राप्ती होऊ शकते. निस्वार्थ, निरपेक्ष जीवन जर होऊ शकलं तर, अपेक्षा रहित जर असलं तर,
आणि नाहीतर तितकंच छोटं 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 दुःख 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 दुःख. सिद्धांत आहे एक. दुःख जर जीवनात असेल, दुःखी जर जीवन असेल, रडू जर येत असेल, तर त्याच्या मुळाशी अपेक्षा आहे. हा शास्त्रांचा सिद्धांत आहे, सिद्ध झालेला आहे. कुठेतरी त्या अपेक्षेतून निघालेलं बीज रूप म्हणजे दुःख. मोह सकल व्याधीन भवशूला. भव हा जो संसाराचा शूल रूपी बोचणारा, त्याचं मूळ काय आहे? मोह. सगळ्या व्याधींचं मूळ इच्छा. म्हणून अनेकदा मी तो दोहा सांगतो, चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवाह, जिनको कुछ न चाहिए वो शाहन के शाह. आपण जिथे आहे जसे आहे तसे बादशाह बनून राहता येऊ शकतं. हिरमुसलं बनून नाही, रागावून नाही, चिडचिड करून नाही, तानातानी खिचाताणी तडफड तडफड करून नाही, बादशाहीने, प्रसन्नतेने, आनंदाने. काही नको बाबा, बस खुश राहो, अपनी अपनी जगह पे खुश राहो. सगळं मजेत राहा, आनंदात राहा. जे जसं ज्याला जे तो आपलं प्रत्येकाला आपलं आपलं दारिष्ट जे ज्याचं यात्रा प्रत्येकाची आपली चालू ठेवा. आता माझे दिवस त्या परमात्मा प्राप्तीचे फक्त उरले तिथे. तर इथपर्यंत झालं होतं. तर पुढे खूप दिलासा देणारा श्लोक येतो. 36वा श्लोक म्हणतो होतं की 33व्या श्लोकानंतरची यात्रा सुरू होते. 34व्या श्लोकापासून 34, 35, 36, 37, 38, 39 हे चौथ्या अध्यायाचे अत्यंत एनकरेजिंग आहेत, एम्पॉवरिंग आहेत, दिलासा देणारे आहेत, आशा देणारे आहे. कमकुवत जर झालं असेल, कमजोरांना जोर देणारे आहे, जोरदार ज्याला म्हणतो तसे आहेत. बळ फुंकणारे श्लोक आहेत हे. कसे? या 36व्या श्लोकात काय म्हटलं? अपिचेदसी पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. कितीही पाप झालेले असले कोणाहीच्याने, अपीच इद असि पापेभ्यः, अपी म्हणजे जरी सुद्धा, पापी असला, पाप केलेले असले, चुका झालेल्या असल्या, खूप घोर चुका झालेल्या असल्या, कोणाच्यानी चुका नाही झाल्या आजपर्यंत? कोण म्हणू शकतं मी पाप नाही केला, माझ्याच्यानी चूक नाही झाली? मी नाही म्हणू शकत. माझ्याच्यानी चुका झाल्या आणि पाप केले, हे माझ्या समजीप्रमाणे कोणीच नाही म्हणू शकत. इथे जर धर्तीवर आहे तर जन्म नसता झाला, मुक्ती झाली असती शुद्ध झाल्यानंतर. नित्य शुद्ध झालं तर नित्य मुक्त झाला. नित्य शुद्ध त्यालाच प्राप्ती होते जे नित्य तृप्त झाला. नित्य तृप्त जर झाली तर नित्य शुद्ध, नित्य शुद्ध झाली तर नित्य मुक्त. नित्य शुद्ध जर व्हायचं असेल, कठीण वाटत असेल, तर एक त्याच्यासाठी उपाय श्रीकृष्ण नित्य सदैव शरणागत, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. मी दूर करतो. तुझ्याच्याने नसेल होत, मनगटात बळ नसेल, शरीर स्वास्थ्य नसेल, समजत नसेल बुद्धीने, विचार करण्याची क्षमता नसेल, ध्यान नसेल लागत, संस्कृत नसेल येत, ऐकू नसेल येत, बसणं नसेल होत, शरीर साथ देत नाही, मन चंचल आहे, बुद्धी कुशाग्र नाही आहे, चित्त स्थिर नाही आहे आणि अहम काबूत नाही आहे. आता अंतःकरण पूर्ण गडबड झाली. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, रोग लागला, आत कॅन्सर झाला, सगळीकडे पसरला. इंद्रिया संयमित नाही राहिले, जे वाटलं ते ऐकून घेतात आहे, जे वाटलं ते विचार येतो आहे, जे वाटलं ते खाऊन घेतो, पाहून घेते. मनही सतत चंचल 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 राहिलाय. बुद्धीमध्ये क्षमता नाही राहिली विचार करण्याची. सत असत काय, नश्वर शाश्वत काय, विवेक वैराग्य काय. चित्त स्थिर नाही, चित्तात सगळं कचरा, ग्लानी भरून गेली आहे. विषाद झाला, जसं अर्जुनाला पहिल्या अध्यायात विषाद येऊन झाला होता. चित्तामध्ये ग्लानी येते, घृणा वाटते,
राग येतोय, संताप येत आहे, चिडचिड होत आहे इतराप्रती किंवा स्वतःबद्दल फ्रस्ट्रेटेड वाटतंय, डेस्परेट वाटतंय, डिप्रेस्ड वाटतंय आणि अहम स्वस्थ नाही बसू देत आहे. सतत सतत असं कसं केलं, असं कसं म्हटलं, माझं मी सतत उठायला लावतो, 1 मिनिट बसला तर. इतका कॅन्सर आज जर पसरलेला असला तरीही श्रीकृष्ण म्हणतो, तू जर आता जर तयारी झाली असेल तर पूर्ण माझ्यावर सोडून दे. सगळी कचरापट्टी, पूर्ण ट्रॅश कॅन माझ्या हवाले करून दे. आपलं स्वतःचं पूर्ण अंतःकरण जे आहे, हे खराब मन, ही कमकुवत बुद्धी, हे अस्थिर चित्त आणि हा आउट ऑफ कंट्रोल अहंकार, घे बाबा, तू सगळं तुझ्यावर सोपवलं आता. धडाक्याने त्याच्या कडेवर जाऊन सर्व धर्मान परित्यज माम एकम शरणम व्रज. माझ्या शरणे अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचा. म्हणजे शौक नको करू, दुःख नको करू. आता तुला आल्हादाचा अनुभव व्हायला लागेल जर तू पूर्ण भरोसा ठेवून, पूर्ण विश्वास ठेवून माझ्यात उडी टाकशील. शर्त ही आहे की खरोखर आपण पूर्ण टाकतो का उडी? ते बाप दाखव ना, ते श्राद्ध कर म्हणतो की आता तुझं नाव घेतलं, चल दाखव आता, हे सुधरव, माझ्या समोरचे लोक सुधरून येऊ, आता मला असं वागावं, आता असं म्हणू, आता ही वस्तू मिळू, आता तर ते दिसव. नाही, मग विश्वास कुठे राहिला? विश्वास तसंच आहे ज्याचं ते जे करेल, जे होईल ते माझ्या भल्यासाठी होते, योग्य आहे म्हणून, तेच माझे संचित आहे म्हणून, तीच माझी कमाई आहे म्हणून, जे मी दुसऱ्यांना दिलं तेच मिळते, हा सिद्धांत आहे 100%. हे अकाट्य सिद्धांत, हे टळू नाही शकत. बाली आणि सुग्रीव, हनुमंताच्या प्रार्थनेवरून सुग्रीवासोबत मैत्री केली श्रीरामाने आणि सुग्रीवाला जीवनदान मिळण्यासाठी बालीला लपून बाण मारला, त्याचा देहत्याग झाला. तोच बाली श्रीकृष्णाचा राम जेव्हा कृष्ण झाला तर तो बाली भिल्ल बनून आला आणि शेवटच्या दिवशी लपून बाण मारला. त्याचा पाय दिसला तर हरिण वाटून त्यांनी बाण मारला, त्यांनी त्याचा जीव घेतला. अशी किती उदाहरणं येतात निरनिराळ्या. तर देवानीच जर हे सिद्ध केलं तर जो अपमान करतो आहे, जो नुकसान करतो आहे, जो चोरून नेतो आहे, ते फेडून राहिला. मी जे दिलं तेच मला मिळतं, दुसरं मिळणं शक्य नाही आहे. माझा जर अपमान होत आहे तर मी अनेक अपमान केले म्हणून होत आहे. माझं जर नुकसान होत आहे तर मी इतरांचं नुकसान केलं आहे म्हणून मला माझं नुकसान होत आहे. माझ्याशी जर कोणी 2 मिनिटं बसून गोड बोलतायत कारण मी इतरांशी गोड बोलतोय. यांच्याशी गोड बोलतात आणि माझ्याशी गोड नाही बोलत कारण ते त्यांच्याशी गोड बोलतात आणि मी त्यांच्याशी गोड नाही बोलत. हा सिद्धांत आहे. जे दिलं तेच मिळणार. म्हणून आता निरखून पाहून आणि हे देण्या घेण्यामधूनच मन काढून टाकणार. ईश्वराला जे काही सगळं त्याला देणार. तो म्हणतो मी सगळं दुःखाचा नाश करतो. तर ते सदैव शरणागतच असेल तो आपोआपच नित्य शुद्ध झाला. नित्य शुद्ध जो झाला त्याला नित्य तृप्तीचा अनुभव झाला. संतुष्ट सततम योगी. नित्य तृप्ती ज्याची झाली तो नित्य मुक्त झाला. मग झंझटी नाही राहिल्या, मग घेण्या देण्याच्या बंधन नाही राहिला, तर मग मुक्तीचा अनुभव झाला. तर तो म्हणतो हे शक्य आहे. पापी जरी असला, चुका जरी झालेल्या असल्या, घोड चुका जरी झालेल्या असल्या, सर्वेभ्य पापकृत्तमः. पापींमधला पापी जरी असला, तो अर्जुनाला म्हणतोय, तो तर नव्हता, अर्जुन तर नव्हता. उत्तम, उच्च म्हणतो आपण, उच्चतर आणि उच्चतम. सुपरलेटिव्ह डिग्री ज्याला ग्रामरमध्ये इंग्लिशमध्ये म्हणतो, सर्वोच्च वरची पायरी सगळ्यात. तसे जरी असला, सरदार जरी असला पापियांचा, तरी सुद्धा अपि पापेभ्य सर्वेभ्य पापकृतम. सगळे पाप करून चुकले असा कोणी जरी असला, सोडला नाही कुठला. सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. या ज्ञानरूपी नौकेत बसून एकदा जर पक्क डोक्यात फिट झालं, लक्षात आलं, कळलं समजा, तर तू तरुण जाशील या संसार सागरातून, या दुःख सागरातून पलीकडे निघून मग नावेतून उतरून चालायला लागशील आपल्या वाटचाल. मागे पडेल मग ते दुःखाचा सागर, समुद्र मागे पडेल.
भागवतात, श्रीमद भागवतात हे शुकमुनी खूप सुंदर उदाहरण देतात प्रपोर्शनचं, की तेच दुःख कोणाला कसं वाटतं आणि कोणाला कसं वाटतं. ते म्हणते जसं एक समोर समुद्र असेल आणि कोणाला चिंता पडली, की एवढा मोठा समुद्र कसा एकटा नाही आपण पोहून नाही जाऊ शकत. स्वतःच्या भरोश्यावर नुसतं पूर्ण ओलांडून नाही जाऊ शकत. आणि एक कुठला व्यक्ती जाऊ शकतो. ते कसं त्याच्यासाठी योगिक स्थितीत जे आहेत, त्यांच्यासाठी गायीचं जे खूर असतं, गायीचं पाय पडल्याने जो खड्डा होतो, चिखलातून गाय चालत जाते मस्त. तिचे पायाचे जे त्याच्यात थोडंसं डबकं साचते छोटंसं एक एवढं अंजुलीभर पाणी त्यात तिच्या खुरामध्ये. ते ओलांडायला का लागणार? गायीच्या मागे जाणारा गोराखा, गोरखा, गुराखी तो ओलांडत जातो त्यांच्या गायीच्या पायांमध्येच ते पाण्याचं. ते काही समुद्र इतकं मोठं नाही राहत. तेवढं होऊन जातं मग हे. श्रिंक होऊन समुद्र असा श्रिंक होऊन छोटासा असा गायीच्या खुरा एवढा खड्डा त्याचा होतो. तेवढं पटकन ओलांडून पुढे निघून जातो मग तो. या स्थितीने. आपल्या अपेक्षांनी, आपल्या अतृप्तीनी, आपल्या स्वतःच्या चित्ताच्या उद्वेगाने आपण मोठं गायीच्या खुरा इतकं दुःख होतं. कुठेतरी आठवण देण्यासाठी, की बाबा बघ विसरू नको इथे दुःख आहे. संसारे दुःखालय या गीतेत श्रीकृष्ण म्हणतो. हे दुःखाचं घर आहे. पुस्तकालय, हिमालय पुस्तकालय. ते घर ज्याच्यात ते आहे. हेम म्हणजे स्नो, बर्फ. बर्फाचं घर असलेलं तर हिमालय, पुस्तकाचं घर असलेलं तर पुस्तकालय. संसाराला श्रीकृष्ण संबोधित करतो दुःखालय. हे दुःखाचं घर आहे. हे विसरून न जा म्हणून थोडंसं अंजळीभर समोर ठेवलं इतका होऊ शकतो. पण मग त्याच्याकडे पाहून, त्याचाच विचार करून, त्याला अजून महत्त्व देऊन, मुख्य त्याच्याच बद्दल जीवन बनवून मग ते थोडं मोठं झालं. मग पुन्हा त्याच्याबद्दल अजून मोठं झालं. जसं मत्स्य अवतार संकेत करत होता. अजून मोठं झालं. पूर्ण जीवन त्यांनीच व्याप्त झालं. दुसरं जीवनात काही उरलंच नाही. तेच सगळीकडे दुःख. तर मग समुद्रासारखं झालं. हे मी कसं आपण ओलांडू? तेच कमी होऊ शकते जेव्हा लक्षात की अरे हे तर आठवणीसाठी ठेवलं आहे. असं असतेच. असंच असते. असं राहावंच लागेल तरच मी इथून दूर जाईल. नाहीतर इथे चिखलात फसलेला किडा बनून पूर्ण वेळ मरून इथेच जाईल. या चिखलातून दूर जाण्यासाठी, हे लक्षात येण्यासाठी असं इथे आहे. हे माझ्यावर कृपा केली. हे कृपेचं लक्षण आहे जीवन आलेलं दुःख. हेही शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे. श्रीकृष्ण स्वतः म्हणतो भागवतात. दुःख जीवनात तर माझं कृपेचं संकेत आहे. एक दूर जायला लागतात त्या व्यक्तीतून ते मी जवळ येण्याचा प्रयत्न करतो आहे. हे महाभाग्य. आज हे इतके 84 लाखानंतर हे जीवन आलं, जिथे कुठेतरी बुद्धीत लक्षात येईल की हे निस्सार आहे. तर आपण आपला विचार करून एवढा मोठा दुःखाचा सागर छोटा करत गायीच्या खुरा एवढा करून मग त्याला ओलांडून निघून जाऊ शकतो पुढे. या ज्ञानाने सर्वं ज्ञानप्लवेनैव. ते काय कागदाची छोटीशी नाव केली तर त्या तेवढ्या पाण्यातून निघून जाईल पुढे. वृजनम संतरिष्यसि. असा निघून जाशील पुढे. विचार करायला हवा. फटकन निघून जाशील. तात्काळ होईल. तात्काळ कसं होईल? मागे केव्हा तरी एकदा म्हटलं तर पुन्हा एकदा आठवण करून देते. इथे वेळ लागेल खूप साधना करावं लागेल. 12 वर्ष तप करावं लागेल. सगळं वाचावं लागेल. 4ही वेद वाचावे लागतील. 108 उपनिषद वाचावं लागेल. असं काही नाही होणार. एकदा हे ज्ञान झालं तर कसं की जसं आता यांनी उदयदादांनी घर बांधलं तिथे नागपुरात. बंद ठेवलं आहे. 6 महिन्यातून, 8 महिन्यातून, 9 महिन्यातून एकदा येतं. समजा मी काही घेतला फ्लॅट 10 वर्ष किरायाने नाही दिलं, काहीच नाही. नंतर 10 वर्षांनी रिटायर झाल्यावर तिकडे जायचं म्हणून अंधार कोठडी पूर्ण वेळ बंद करून ठेवला तर दारा-खिडक्या. तर ते दारा-खिडक्या उघडल्यानंतर तो अंधार 10 वर्षाचा अंधार दूर करायला 1 वर्ष तर लागायला कमीत कमी. 2-4 नोकर लावायला लागतील. मोठमोठ्याले बादल्या आणायला लागतील. भरून बादल्यांनी फेकायला. नंतर काही तर मेहनत 3 पाळ्या 24 तास मेहनत करेल तेव्हा तो अंधार दूर होईल. नाही तसं नाही. खिडकी उघडली तर लगेच प्रकाश झाला. दार उघडलं तर लगेच प्रकाश झाला. बरं रात्रीची वेळ आहे. ठीक आहे. बटन जशी ऑन केली, तार जर जोडलेली असेल ईश्वरासोबत, पूर्णपणे विसरलो जर नसेल,
जशी बटन ऑन केली तसा प्रकाश झाला ताबडतोब. 10 वर्षाचा प्रकाश इतका कसा एकदम फटाकन गेला. 10 वर्षाचा अंधार इतका कसा या फटाकन गेला. रात्रभर पोर्चवर पडलेला मोठा दोर अंगणातला भीती वाटत होती. एवढा मोठा नाग, एवढा मोठा साप. झोप नव्हती लागत. घरी कोणी नाही आहे, एकटी आहे 2 दिवस. कचरा फेकायला बाहेर जात आहे म्हणून बाहेर पाहिलं खिडकीतून दारातून, अरे बापरे! एवढा मोठा साप. कसं होईल म्हणून रात्रभर चिंता. जेव्हा जेव्हा पाहिलं तर जिथल्या तिथे साप. 10 तास झाले, डोळा लागला. सकाळी उठल्यावर पाहिलं तर मग हसू आलं. 10 तास जो नाग वाटत होता तो एका क्षणात वाटला, अरे तो माळी ते दोर टाकून गेला. एवढा मोठा दोर पडला. तो दोर होता, नाग नव्हता, साप नव्हता. तर मग 10 तास जर भीती वाटली, एक निदान एखाद तास तर थोडा वेळ लागायला हवा ना, कळाला की हळू-हळू करत नाही, दोर आहे, माळी आहे. नाही, खटाकन लक्षात आलं की नाही, भिण्यासारखं काही नाही. वेळ नाही लागला. अत्यंत भयानक स्वप्न पाहिलं. कधी कोणाला न दिसो असं स्वप्न पाहिलं. लहानपण पाहिलं, जवानी पाहिली, म्हातारपण पाहिलं, स्वतःचा मृत्यू पाहिला, पुढचा जन्म पाहिला, दुःख पाहिलं. खूप उद्वेग, खूप ग्लानी, खूप एकाच स्वप्नामध्ये. 1 तासाभराच्या स्वप्नात इतका कचरापट्टी पाहून झाला. आणि कोणीतरी हलवलं, खोकललं जोरात, फोन वाजला आणि एकदम जाग आली. तर एकदम चालला गेला. असं कसं झालं? इतकं इतकं मोठं स्वप्न पाहिलं, इतके दुःख पाहिलंय. तर ट्रॉमा झाला होता ना, इमोशनल ट्रॉमा दूर व्हायला तर वर्ष म्हणतात. लहानपणचा ट्रॉमा म्हातारपणापर्यंत नाही जात. म्हणतात पूर्वजन्मीचे संस्कार या जन्मी येऊन तसा स्वभाव होतो. तर मग इतकं पाहिलेलं तर थोडा तर वेळ लागायला लागता. नाही, असं जशी जाग आली, तसं खडकन ते निघून गेलं. असं होते ना अनुभवात. तसं तो म्हणतो की एकदा डोक्यात प्रकाश जर आला, हे ज्ञान जर पकडलं, पक्क लक्षात आलं तर वृजनम समतरिष्यसि. ताबडतोब सुट्टी या दुःखातून झंझट. नुसतं हसणं राहील मग जीवनात. स्मित हास्य. तन्मबंधम प्रहास्यसि. अम्युझिंग, स्माइलिंग, फनी वाटेल सगळं. गंमतच वाटेल सगळी. अशा वागण्या बोलण्याची. इथे जर लक्ष दिलं तर म्हणून हे इतके किमती ज्ञान, उच्च कोटीचा, उच्च दर्जाचा, हायर ग्रेड. यथैधांसे समित भोगनिर्भस्मसात कुरुते अर्जुन. ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते सदा. इंधन, फ्युअल, पेट्रोल, रॉकेल, ज्याला आपण गाड्या शेकोटी पेटवतो, जसं त्याची किंमत काय का बरं? कारण त्यांच्यामध्ये अग्नी आहे लपलेली. त्या लाकडात अग्नी आहे, कोळसा आणून शेगडी पेटवायचं, चूल पेटवायचं, याच्यात स्टोव्हमध्ये रॉकेल टाकून पंप मारायचं. त्या रॉकेलसाठी लाईन लागून आणण्यासाठी, एवढं 1 लिटर रॉकेलसाठी लाईन लागून, टालावर जाऊन एवढी मेहनत करून एवढाला कोळसा आणून, हे सगळं कशासाठी होतं? कारण त्यांच्यामध्ये शक्ती आहे, ऊर्जा आहे, इंधनामध्ये हीट आहे, एनर्जी आहे. ती एनर्जी वापरून दुसरं काहीतरी आपलं कार्य सिद्ध करायचं होतं. तर पाणी गरम करायचं होतं. तर पाणी थंड आहे, तर ती गरमी कुठून आणू? अच्छा, हे रॉकेलमध्ये गरमी असते, त्या कोळशात गरमी असते. ती जाळलं तर ते काय करेल? आपल्या जवळची ऊर्जा, उष्णता सगळी देऊन देईल आणि स्वतः जळून खाक झाला, राखून जाते ना. लाकडाची राख झाली, कोळशाची राख झाली, कापूर जळून उडून गेला, दिसेनासा झाला. दिवा लावला, ते काळपट होऊन पळून गेला. तेल संपून गेलं. त्यातली जी उष्णता, ऊर्जा जी ती देऊन झाली. तसंच कर्म, प्रत्येक कर्म, छोट्यातलं छोटं काम, मोठ्यातलं मोठं कर्म, देवाण-घेवाण, प्रत्येक व्यवहार, प्रत्येकासोबतचा प्रत्येक व्यवहार इंधन आहे. यात शक्ती आहे समज देण्याची, आपल्याला हे ज्ञान मिळण्याची. कोळसा आणला, लाकूड आणला, राखेसाठी नाही आणला, की एवढ्या वेळ लाईनी त्याच्यासाठी नाही लागलो. एवढं टालावर जाऊन एवढं नाही उचलून आणलं. एवढं इलेक्ट्रिक एवढं हीटचं बिल, नॅचरल गॅस, इकडे गॅसचं बिल, याच्यासाठी नाही दिलं, की अरे थोडीशी छोटी राख मिळावी जरा राखेसाठी. राख तर एवढी मिट्टी, माती सगळी कुठे बाहेर सगळीकडे आहे.
तसंच कर्म याच्यासाठी नव्हतं करायचं की थोडं फळ मिळावं काहीतरी. तिथं राख आहे या श्लोकात म्हटलं. काहीतरी माझा मान व्हावा, माझा सन्मान व्हावा, मला माझं गोड बोलावं, माझे कौतुक व्हावं, मला काही आणून द्यावं, मला बोलवावं. याच्यासाठी नव्हतं. राख गोळ्यासाठी कुठे? कर्म याच्यासाठी ते इंधन रूपी कर्म याच्यासाठी आणलं होतं, की त्यात शिकवण काय, समज काय, त्यातून काय ज्ञान घ्यायचं, त्यातून काय लक्षात येते, लक्ष आत, लक्षात, ध्यान आत, ध्यानात काय येते, लक्षात काय येते, कळते काय आहे, त्याच्यासाठी आणायचं होतं. तिथे लक्ष जर नाही दिलं, श्रीकृष्ण म्हणते या श्लोकात, तर ती भग 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 आग जळून निघूनही जाईल, त्याची ऊर्जा सगळी वाया जाईल, न पाणी गरम होईल, शेवटी नुसती राख पडेल, प्राप्ती काहीच नाही होणार. ह्या तुकड्यांमध्ये जर अडकून बसला जीव, तुकडे तुकडे थोडं भीक मागत मागत, की थोडं तुम्ही द्या, थोडं तुम्ही द्या, थोडं तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, मला प्लीज, असं नाही तसं करत, तर ती सगळे उष्णता सगळी वाया निघून जाईल का, पाणी थंडच्या थंड राहील. आणि शेवटी ज्या लक्षात येईल तर पाहिलं, अरे राख, चला ये रे माझ्या मागल्या, जन्माला आला ह्याला आणि पाणी भरून मेला, पुन्हा लाईनीत लागा, पुन्हा मेहनत करून, डोर मेहनत करून लाकडं आणा, तोडा, जाळा. हे जीवन, मनुष्य जीवन याच्यासाठी नाही. गध्यांचं जीवन, गाढवांचं जीवन याच्यासाठी होतं. पाठीवर विटा, लाकडं. मनुष्य जीवनात एक फरक दिला तर विचार शक्ती दिली होती. त्याच्यासाठी इंधन प्राप्तीच पण होती. पण त्याचा दुरुपयोग केला, सदुपयोग करण्यासाठी. सदुपयोग म्हणजे सत उपयोग, खरा खरा उपयोग, सत्य प्राप्तीसाठी, सात्विकतेसाठी तो सदुपयोग. तेवढा एक सोडून जो सगळा दुरुपयोग, चुकीचा उपयोग केला. तिथे यथ है इंधनसी, इंधन, फ्युअल, पेट्रोल. जसा यथ इंधनसी समिध भो अग्नी, अग्नी निर्माण होऊन बाकी भस्मसात करते अर्जुना. आणि ती अग्नी सगळ्यांना, त्यात जी काय असेल त्याला जाळून टाकते. ती अग्नी स्वतः जेतातून निर्माण झाली त्यालाच जाळते. लाकडातून अग्नी निर्माण झाली, ती अग्नी लाकडाला जाते. कोळशातून अग्नी निर्माण झाली, कोळशालाच जाते. कापूर पेटवला, कापरातून वात निघाली, कापरालाच जळाला. दिवा लावला, दिव्याची वात जळली. तेलाने दिलं, तेल जळलं, राखेल जळून गेला. तसंच इथे विचार करून, या अहंकाराने कर्म करून जर ती अग्नी, ज्ञान अग्नी जर ग्रहण केली, तर संपूर्ण अहंकार जाळून टाकेल, यालाच जाळून टाकेल. जो मी आतापर्यंत कमी, मी 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 करत होतो, माझं 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 माझं, मैं मेरा तू तेरा, जे चालू होतं अज्ञान, जी चूक होत होती, स्वतःला शरीर मानत होतो, फक्त मन बुद्धी अहंकार मानत होतो, त्यातून जर ज्ञानाग्नी निर्माण झाली, तर हे सगळं कचरापट्टी राख होऊन जाईल आणि शुद्ध सत्व, ज्ञान स्वरूप, बोध स्वरूप, बोधी सत्व, जसं सुरुवातीच्या ध्यानात म्हटलं, बुद्ध भगवान झाले, मग सिद्धार्थाचा अर्थ सिद्ध झाला, अर्थप्राप्ती झाली, सिद्ध अर्थ झाला, सिद्धार्थ. अर्थ म्हणजे प्राप्ती पूर्ण झाली. पूर्ण प्राप्ती तेव्हाच झाली जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली. याच्यासाठी हे सोडायची तयारी ठेवावी लागेल, त्याच्यासाठी हे सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल. जे दुःख येते, जो अपमान होतो आहे, तर प्रसाद मानून घ्यावा लागेल. प्रसादे सर्व दुःखानां हानिरसोपजायते. याच श्रीकृष्णाने, याच गीता दुसऱ्या अध्यायात म्हणतात, हा प्रसाद स्वीकार करण्याची जर तयारी असेल, तर ती एक औषध, कडू औषध, कॅप्सूल कडू लागते, तेवढं घेऊन रोगनाश होईल. मग त्रास होतो इंजेक्शन घेताना, पण त्या वॅक्सिननी बाकीच्या रोगापासून थोडं जर सहन करण्याची तयारी असली, तर बाकीची पासून ते समर्थ आहे रक्षा करण्यासाठी. हा दुःख रूपी, हा अपमान रूपी, हे जे काहीच्या काही होऊन राहिला आहे, निंदा रूपी, अफवा रूपी, हा प्रसाद सहन करण्याची जर तयारी असेल, तर हा प्रसाद मानून, तर प्रसादे सर्व दुःखानां हानी रस, हे सगळ्या दुःखांची मग हानी, बाकी सगळे दुःख कटून जाईल, काट्याने गेलं, आणि त्याच्या जागी मग हाही काटा निघेल, आणि ते रस उपजा येते, तिथून मग प्रसन्नतेचा रस निर्माण होईल, आतल्या आत आपली प्राप्ती होईल.
आणि मग प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. मग ती बुद्धी प्रसन्नतेत प्रतिष्ठित होईल. मग सगळ्या प्रसंगांमध्ये, सगळ्या व्यक्तींसोबत, सगळ्या देश काल व्यक्ती वस्तू स्थिती प्रकृती सगळ्यामध्ये सामतेने प्रसन्नता राहील. इवन स्टेरी स्टेट ऑफ माइंड. या श्लोकाचं इतकं असं महत्व. तर ती अग्नी आपल्यातल्या अहंकाराला, आपल्याला अंधकाराला, आपल्यातल्या अज्ञानाला जाणून त्याच्या जागी ज्ञान उपजेल. ज्ञान अग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते सदा. अजून एक श्लोक करू एखादा, आणि मग मी एखाद्या संस्कृतमध्ये 1-2 श्लोकांचा उच्चारण करू, हिंदीत अर्थ वाचून दाखवतो आणि मग पुढची वाटचाल. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनिविन्दति. कारण तो म्हणतो न हि ज्ञानेन, ज्ञानासारखा काय सदृशम, दिसत नाही. कृष्ण म्हणतो मला दिसत नाही, मी नाही बघू शकत कुठेच ज्ञान इतकं काय पवित्रम इह विद्यते. इतकं पवित्र वस्तू, इतकी शुद्ध, इतकी स्वच्छ, इतकी सुंदर, इतकी चांगली, किती पवित्र की जी स्वतःच्या अस्तित्व मात्राने आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्यांना पवित्र करणारी. पवित्र, पवित्र. पव हा शब्द पवनामध्ये येतो. पंखा लावतो आपण, एक्झॉस्ट फॅन लावतो, वास किचन मधला निघून जायला, धूर झाला असेल तर खिडक्या उघडतो, जरा वारा येईल तर निघून जाईल. काय काय शुद्ध करतं. कचरा जे नकोस आहे ते घेऊन जातात, जे हवा आहे ते स्वच्छ पुन्हा काहीतरी परत आणतं. त्याला पवन म्हणतो. पावक, अग्नीला पावक म्हणतो. 15व्या अध्यायात पुरुषोत्तम युगात येतो. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः, म्हणजे अग्नी. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तिथे म्हणतो श्रीकृष्ण पुरुषोत्तम युग 15व्या अध्यायात, माझं ते ठिकाण आहे, तू अशा जागी येशील, माझ्या चरणी येशील तर तिथला प्रकाश सूर्यप्रकाश नाही आहे. तिथली शांती, तिथली सौम्यता चंद्रामुळे नाही आहे. सौंदर्य तिथलं, तिथली विद्युत इलेक्ट्रिसिटी, तिथली ऊर्जा जी आहे ती इलेक्ट्रिसिटीची नाही आहे. अग्नीमुळे उष्णता नाही आहे तिथे. अग्नीला जिथून उष्णता मिळते, अग्नी जिथे लाईनीत उभा राहून म्हणतात थोडी मला उष्णता द्या कारण तुमच्या संसारात उष्णता द्यायची आहे. सूर्य जिथे लाईनीत उभा राहून म्हणतो की थोडा कमी उन्हाला प्रकाश अजून द्या लवकर, तिकडे चमकायचं आहे तुमच्या पृथ्वीला, ते ठिकाण आहे. सूर्य जिथून प्रकाश आणतो, अग्नी जिथून उष्णता आणते, त्यांचा सोर्स ते माझं ठिकाण आहे. असा तिकडे पुढे श्लोक आहे. सांगायचा संदर्भ इथे हा होता की पावक शब्द, पवन तर माहितीच आहे. पव इत्र म्हणजे अत्तर, ऐकलं असेल. इत्र, इत्र म्हणजे संस्कृतमध्ये इथे सुद्धा होता. इथे, इत्र, तत्र, कुत्र, जे इथे तिथे कुठे, पण त्याचा अर्थ सुगंध पण होतो. पव इत्र, इथे जीवन, आता दुर्गंधी जीवन झालेलं, ग्लानी येणारा सुगंधी जीवन होऊ शकतं. आणि अत्तराची बाटली उघडल्यावर अत्तराचं महत्व काय आहे? बाटली उघडल्यावर काय होते? स्वतः जो नाही राहते, आपोआप काहीच नाही करता येते. बाटली अत्तरही काहीच नाही करत आहे. आपोआप थोड्या वेळाने उदबत्ती लावली तर आपोआप थोड्या वेळाने सगळ्यांना प्रसन्नता, सगळ्यांना चांगलं वाटायला लागलं, सगळ्यांना सुवास, सगळ्यांना सुगंध. करत काहीच नाही, नुसतं अस्तित्व मात्र आहे, तिथल्या तिथे आहे. त्याला पवित्र म्हणतो आपण. चरणम पवित्रम विततम पुराणम. गुरुचरणांबद्दल म्हणतो, चरण पादुकांबद्दल म्हणतो. कारंजाला जातो तर तिथे पूजा करतो, पवित्र वाटतं म्हणतो. तिथे केलेलं काही, त्यांनी काही ती मूर्ती आहे तिथे काही तसं होऊन नुसतं जाऊन बसलो, पण तिथे जो प्रभाव आहे, त्या ज्ञानाचं जो तिथे प्रकाश आहे, इतके 500, 600, 700, 800 वर्षानंतर ते त्याचा अजूनही प्रभाव आहे, त्या अजूनही सुगंध आहे. न हि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. कृष्ण म्हणतो मला कुठे दिसत नाही या ब्रह्मांडात ज्ञानासारखं पवित्र करणारं, सुगंधी करणारं, जे स्वतःच्या अस्तित्व मात्राने इतर सगळ्यांना शांती देणारा, सुगंधित करणारा,
सात्विकता प्रदान करणारा ज्ञानासारखा, आणि ते ज्ञान तुला प्राप्त आहे, घ्यायची तयारी असेल तर तत् स्वयं सर्व संसिद्धिं, ते संपूर्णच्या संपूर्ण ज्ञान कालेन आत्मनि विंदती. केवढी मोठी उपलब्धी आहे, केवढी मोठी भेट, श्रीकृष्णाची गिफ्ट. आत्मनि विंदती, तुझ्या आतच तुझ्या लक्षात येईल. नाही ज्ञानेन, ज्ञानासारखं नाही कुठेच. सदृशम, प्रत्यक्ष प्रगट झालेलं दिसणारं नाही. पवित्र, इह इथे, विद्यते म्हणजे दिसणं, प्रगट झालेलं. तत् स्वयं, स्वतःच, समसिद्धीम, चांगल्या प्रकारे प्राप्त करू शकतो. कालेन, काल परत्वे, इन टाइम, योग्य वेळी, आत्मनी, आपल्या आतच, आपल्या आत्म्यानेच, स्वतःला विंदती, हे लक्षात घे. आत्मैव आत्मनो बंधू, आत्मैव रुपुरात्मना. 6व्या अध्यायात पुढे ध्यान योगात, आत्मसंयम योगात हा एक श्लोक येतो की स्वतःचा मित्र आणि स्वतःचा शत्रू आहे. याच्यापेक्षा मोठा शत्रू श्रीकृष्ण म्हणतो आजपर्यंत तुझ्या जीवनात नाही झाला. तुझं मन जे आहे, श्रीकृष्ण म्हणतो, वाटत असेल की नुकसान केलं, 12-14 वर्ष वनवासात पाठवून दिलं, 12 वर्ष सगळं राज्य हे घेऊन अपमान केला, स्त्री पत्नीला अपमानित केलं, चोऱ्या केला, जाळण्याचा प्रयत्न केला. इतका शत्रू आहे दुर्योधन, इतके दुश्मन आहे, एवढे 18 क्षणी सेना समोर उभी आहे जीव घ्यायला. तर बाबा तुझं मन जे आहे तितका शत्रू आजपर्यंत मोठा निर्माण नाही झाला, हे सगळे मिळूनही त्याच्यापेक्षा. आणि तुला वाटत असेल की हा युधिष्ठिर, हे माझे सुहृद आहे, हे माझे गुरु आहे, हा माझा आजोबा आहे, हे इतके यांनी माझ्यासाठी काय नाही केलं, इतकं असं केलं, सगळी विद्या देऊन दिली मला, आणि मला कडेवर घ्यायचे, हे यांना मी कसं मारू. तुझं मन जे आहे तितकं उपकार तुझ्यावर कोणी नाही केलं आजपर्यंत, कोणी नाही करू शकत. तितकं तुझं सुहृद, तुझं तोरा मन दर्पण कहलाय. मन ही ईश्वर, मन ही देवता, मन से बडा नको आहे. श्रीकृष्ण म्हणतो आत्मैव आत्मनो बंधू, आत्मैव रुपुरात्मना. मनासाठी नाही म्हटलं त्यांनी, आत्मा. पण आत्म्याला विसरलं तर त्याचं स्वरूप मन, आणि आत्म्यालाची आठवण झाली तर त्याचं स्वरूप आत्मा. इथून $100 घेऊन गेली, इथे तिथून 1000 रुपयाची नोट इथे आणली, भारतातली 1000 रुपयाची नोट, 500ची नोट, जी कुठली असेल, 500ची मिळते आता, पहिले मोठी मिळायची, तिथे असली तर त्याची किंमत आहे. त्यांनी काही विकत घेतल्या जाऊ शकते. ती नोट इथे आणली, अशा नोटीची गड्डी आणली तरी इथे काही नाही, त्याची किंमत नाही, त्याची व्हॅल्यू नाही. तसंच आत्म्याची जागृती जर झाली, आत्म्याबद्दल कळलं, लक्षात आलं मी कोण आहे वास्तविक स्वरूप, तर तो त्याच्यापेक्षा मोठा बंधू नाही, तुझा सुहृद नाही, गुरु नाही, मित्र नाही, समर्थ नाही. आणि त्याच्याबद्दल जर विसरलं तर ते शून्य किंमत, काही व्हॅल्यू नाही. 500ची गड्डी इथे आणली तरी ते सिगरेट पेटवायसाठी जाळायला वापरते, शेकोटीत फायर प्लेसमध्ये टाकून देते. ते तोच आत्मा मनरूपी झाला विस्मृतीमुळे. म्हणून अर्जुनाने शेवटी म्हटलं नष्टो मोह स्मृतिरलब्धो. अरे आता तेच मन माझं खट्टू होत होतं, तेच मन दुःखी होत होतं, तेच मनात वैताग घेत होता, चिंता, ग्लानी, राग, क्रोध होत होता, तेच आता आठवलं मला, तर आता आत्मरूपाने मोह नष्ट झाला. आता तसं नाही वाटत. तो प्रसादात मयी अच्युत, तुझा प्रसाद प्राप्ती, प्रसन्नता वाटते त्याच ठिकाणी, त्याच परिस्थितीत, त्याच व्यक्तीसोबत, त्याच शरीरात, त्याच काळी. स्वतः आपण आपल्याला विसरलं तर ते मन, आपण आपल्याला आठवलं तर तो आत्मा. आणि म्हणून तोच आत्मा तुझा बंधू होऊ शकतो, तोच आत्मा तुझा वैरी होऊ शकतो. विसरलो की आठवलं याच्यासाठी. तर हे सगळी गीताचं एकच कार्य आहे, आठवण करून देणं. आमच्या इथे स्नो सुरू झाला पुन्हा, म्हणून आता हे स्नो शॉवर सुरू झाले सगळे. सकाळ पांढरा पांढरा सगळीकडे स्नो, प्रकाश सुंदर. श्वेत
स्वच्छ, शुभ्र, पवित्र. संपूर्ण गीतेचं प्रयोजन एकच आहे की आपल्या वास्तविक स्वरूपाची आठवण करून देणं, बस. कारण की हे विसरून गेल्यामुळे दुःख, आठवण झालं की आनंद. म्हणून तो म्हणतो की, आणि ती आठवण जेव्हा येते तेव्हा बाहेरून येते का आठवण? बाहेरून संकेत होतो, काहीतरी दिसते आणि हे दिसल्यावर मला ते आठवलं. आपण म्हणतो तू असं म्हणतो म्हणून मला ते आठवलं, त्यांनी तसं केलं त्याच्यात ते आठवलं, ते वाचल्यावर ते आठवलं. स्टिम्युलस बाहेरून आला, काहीतरी संकेत बाहेरून झाला, पण आठवण कुठे झाली? आत. वस्तू असते तर बाहेरून सापडली, पण ही वस्तू नाही आहे, हे मॅटर नाही आहे, चेतना आहे, स्पिरिट आहे, स्पिरिच्युअल आहे, सूक्ष्म आहे. सगळं सूक्ष्म माल आत आहे, किमती माल आत आहे. जड जे आहे, जे कमकुवत आहे, ज्याची किंमत नाही आहे, ते बाहेरचं आहे सगळं. आणि कसं जीवनभर बाहेरच्या 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 कमकुवत, ज्याची किंमत नसलेल्या वस्तूंमध्ये, व्यक्ती, शरीर, याच्यामध्ये आपली कशी स्थिती दयनीय करून घेतली, कशी रडकी अवस्था करून घेतली आतल्या खजान्याचा. तर तो म्हणतो की तत् स्वयं समसिद्धी, सिद्ध होईल, समसिद्ध होईल, पूर्ण प्रकार, फर्स्ट क्लास हातात येईल, समता, पुन्हा कधी सुटणार नाही, अशी प्राप्ती होऊ शकते. कालेन आत्मनिविंदती, लक्ष देऊन विचार केला तर स्वतःचीच लक्षात येईल. मी हिंदीत वाचून दाखवतो आणि मग आपण संस्कृतमध्ये उच्चारण करू आणि मग समाप्तीकडे. तर 35व्या श्लोकापासून सुरुवात झाली होती. जिसको जानकर फिर तो इस प्रकार मोह को प्राप्त नहीं होगा, तथा हे अर्जुन, जिस ज्ञान के द्वारा तो संपूर्ण भूतों को निश्शेष भाव से पहले अपने में और फिर पीछे मुझ सच्चिदानंद घन परमात्मा में देखेगा, यदि तू अन्य सब पापियों से भी अधिक पाप करने वाला है, तो भी तू ज्ञान रूप नौका द्वारा निस्संदेह संपूर्ण पाप समुद्र को भली भांति तर जाएगा। क्योंकि हे अर्जुन, जैसे प्रज्वलित अग्नि ईंधनों को भस्ममय कर देती है, वैसे ही ज्ञान रूप अग्नि संपूर्ण कर्मों को भस्ममय कर देती है। इस संसार में ज्ञान के समान पवित्र करने वाला निस्संदेह कुछ भी नहीं है। उस ज्ञान को कितने ही काल से कर्म योग के द्वारा शुद्ध अंतःकरण हुआ मनुष्य अपने आप ही आत्मा में पा लेता है। इतकी मोठी प्राप्ती, इतकी मोठी उपलब्धी, द बिगेस्ट गिफ्ट, सगळ्यात मोठी गिफ्ट त्याला हा आलाय. काय? छोटीशी गिफ्ट, स्वतःची स्वतःला आठवण करून द्यावा. हा कृष्ण आला गीता रूपीने, की अरे अगं तुझ्याचं सगळं आहे, तूच सगळं आहे. इनफॅक्ट मीच तू आहे बनून बसलो आहे. तुला खूप अहंकाराने, अज्ञानाने, छोटेपणाने मानून बसला की मी आहे, मी आहे, मी आहे. मी सोडायची जर तयारी असेल तर तुझ्या लक्षात येईल की तू नाही, मीच होतो. आणि मी जर आहे तर मग काळजी कशी, चिंता कशी, दुःख कसं? ह्यावर जर विश्वास असेल, कुठे आस्था असेल, कुठेतरी वाटत असेल आत की हो असू शकते बा, ओपन माइंडेड जर असेल, तर मग पुढच्या वेळेस पुढच्या श्लोकापासून सुरुवात करू, जे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की माझ्या गीतारूपी यात्रेची, गीतारूपी प्रवासाची यात्रा या श्लोकापासून झाली. 4थ्या अध्यायातल्या 39व्या श्लोकापासून पहिला श्लोक जो माझ्या मनात भिडला होता सुमारे 16 वर्षांपूर्वी. त्याच्या आधी गीता उघडूनही नव्हती पाहिली, गीतेबद्दल माहिती नव्हतं. फक्त महाभारतमध्ये बी आर चोप्राच्या नितेश भारद्वाजची गीता जोडी ऐकलं तेवढंच माहिती होतं. पण ते मन आकर्षित झालं म्हणून प्रति आकर्षण निर्माण झालं आणि मग गीता विकत घेऊन ती वाचून तेव्हा हा श्लोक भेटला मनाला. कोणता? पुढच्या वेळेस सुरुवात करू. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती न चिरेणातिसिद्धती. फटाफट काम, न अचिरेण. चिर म्हणजे दूर, लांब, खूप दीर्घ वेळ लागणार, आरामात. अचिर म्हणजे अजिबात नाही, फटकन. नाही, मला लवकर लवकर काम करायचं होतं, खूप वेळ निघून गेला होता. आणि याने म्हटलं न अचिरेणातिथी, पटकन
पटकन काम होईल. गच्छती म्हणजे तिथे जाऊन पोचशील. कशाने? ते ज्ञान जर प्राप्त झालं, ज्ञानम लब्ध्वा. काय कुठे जाऊन पोचशील? पराम शांती. अशांतीच्या जीवनात लवकरातल्या लवकर शांती हवी होती. त्यांनी म्हटलं हो, पटकन जाऊन पोचशील. अशी नुसती शांती नाही, पराम शांती, शेवटची शांती, शेवट उच्च कोटीची, ती पुन्हा कमी नाही होत, कधीच सुटत नाही, अशी शांती. सुप्रीम पीस, डीप डीप पीस. हे म्हटलं 3 गोष्टी करा. त्याच्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता आहे. श्रद्धा, तत्परता आणि इंद्रिय संयम, संयतेंद्रिय. श्रद्धेचं धन थोडंसं इन्व्हेस्टमेंट जर असेल, स्टॉक मार्केटमध्ये जर गेलं, बँकेत जर गेलं, तर ₹5 तर आणा तुम्ही. अकाउंट उघडायचं आहे तर. नुसतं बँकेत जाऊन म्हटलं अकाउंट उघडायचं, पासबुक द्या आमच्या नावाने, खातं उघडा. हा उघडून देतो. काय किती 2-4 लाख टाकायचे? नाही, इतके पैसे नाही आहे. ठीक आहे, 2-4 हजार? नाही. अच्छा, 200-400 आणले असतील? नाही. ₹20-40? नाही. अच्छा, ₹2-4 तर काही तुमच्या नाही, पैसे नाही द्यायचे, मला खातं उघडून द्या. अरे असं कसं खातं उघडलं? स्टॉक मार्केट काही एखादं तर स्टॉक एखादी इन्व्हेस्ट करायचं असेल तर. तसा श्रद्धारूपी धन, थोडा तर विश्वास हवा. गीतेवर, कृष्णावर, देवावर आस्था की हो काहीतरी असेल. मग ते वाढेल. काल परत्वे, कालेन आत्मनि विंदती. आत्ताच ऐकलं या श्लोकात की काल परत्वे, टक्के टोणके खात, बरे वाईट अनुभव घेत, लक्ष जर दिलं तर लक्ष आत यायला लागेल. थोडं इन्व्हेस्ट करावं लागेल, थोडंसं द्यावं लागेल सुरुवातीला. श्रद्धारूपी धन. ते इथं काय मागतं? फक्त विश्वास ठेवा या वचनांवर. पैसा नाही मागत आहे. पैसा आदला द्यावा नाही लागत आहे. पेढे नाही कधी कुणले. या कृष्णाने म्हटलं दही पेढे ठेवावं लागतील. 8 ब्राह्मणांना खाऊ घालावं लागेल. यांनी नाही म्हटलं, ते ब्राह्मणांनीच म्हटलं. ब्राह्मणांना खाऊ घालावं लागेल. वेदांमध्ये ब्राह्मणांनीच ब्राह्मणांसाठी खाऊ घालण्याची व्यवस्था करून ठेवली. श्रद्धावान लभते ज्ञान. तरच मग पहिले भक्ती, पहिले प्रेम, पहिले श्रद्धा असेल तरच शिक्षकाकडे, शिक्षिकेकडे मध्ये विश्वास ठेवावा लागेल की ABCD 1 2 3 4 नावाचं काही असते, असं काही असेल मग यांनी होत असेल. पुढे गणित वगैरे करता येईल, आपल्याला वाचता येईल. पुढे PhD होऊन गेलं, पण सुरुवात तर तिथूनच झाली. तर हे पहिलं. दुसरं तत्परता, म्हणजे कमिटेड राहणं. पुढे पाठ मागे सपाट नाही, थोडं गेलं थोडं नाही, इतकं एरिया माझ्या मागले, पुन्हा लक्षात आलं मग पुन्हा तीच गती नाही. कमिटेड राहणं, रेझोल्यूट राहणं, पक्क निग्रह राहणं तिथे. 100 जूते खा करके तमाशा घुस के देखेंगे असं नाही. जोडे खायला पुन्हा तिथे नाही. उलटी केलेली पुन्हा प्यायची असं नाही. आवडता पदार्थ खाल्ला, खूप खाल्ला, माझी आहे, मला पाहिजे, माझा आहे, असं माझा आहे. आणि भड उलटी झाली. मग नाही, पण माझी आहे म्हणून पुन्हा चाटली, पुन्हा चाटून ती उलटी खाल्ली. तसं नाही. ती तत्परता नाही, ती अतत्परता. मग त्याला नाही प्राप्त होणार. तत्पर, श्रद्धावान लभते ज्ञान. तत्पर आणि संयत, इंद्रिय संयम, मनावर निग्रह. कुठे जाते मनाकडे वॉचफुल राहणं, लक्ष देणं. त्या व्यक्तीला, अशा साधकाला परम शांतीची प्राप्ती होऊ शकते. हा श्लोक माझं मन पकडून घेतलं हुक सारखं. कारण का मला ती वस्तू हवी होती, शांती नावाची, परम शांती नावाची. एकच ठिकाण मिळालं, एकच देव सापडला, एकच ग्रंथात वाचायला मिळाला, जो प्रॉमिस करायला तयार होता की लवकर मिळेल. मग खूप नको, खूप वेळ नव्हता, खूप द्यायचं नव्हतं, खूप मेहनत, खूप कष्ट, खूप प्राणायाम, खूप आसन, खूप उलटं टंगणं, खूप पुंग्या वाजवणं, खूप गुहेत जाऊन राहणं, खूप आपलं परिवार सोडून, भगवे वस्त्र धारण करून, संन्यास घेऊन, खूप काही नव्हतं करायचं. थोडक्यात. आणि हा एक मिळाला, ग्वाला, थोडक्यात देतो म्हणाला. आणि पूर्ण हवा तर असं अर्धवट नको होतं. हा एक मिळाला जो म्हणजे पूर्ण देतो, थोडक्यात पूर्ण देतो म्हणणारा एकच सापडला. म्हणून त्याच्या मागे लागलो. त्याची कास धरली त्या विठूची. त्याच्या उपरण्याला झटकन म्हटलं, इकडे बघ ना, माझ्याकडे लक्ष दे ना थोडं. मी तर पापी आहे तुझ्या समोर उभा, तू तर म्हणतो तर सिद्ध कर आता. याला पाप निर्मूलन करून दाखव. आणि करतोय, तुमच्या समोर उभा आहे. तर हे श्लोक जे वाचले, याचं उदाहरण म्हणून मी तुमच्या समोर आहे उभा.
एक त्यांनी कदाचित याच्यासाठी जन्म दिला असेल टपकावला, की हे 4थ्या अध्यायातले हे 4-5 श्लोक जे आहे याच्यासाठी एक समोर ठेवावं, जे पाहिलं की हे पहा, हा बत्तर माणूस, फुटे कवडीच्या लायक नसलेला, याची काही किंमत नाही. याला विकून बाराण्याची चणे चबला खायला नाही मिळणार विकत, इतके किंमत नसलेला. पण मी जे म्हणतो ते ऐकलं तर याची काय होते किंमत, हे सिद्ध करण्यासाठी इथे झोला घालून बसून दिला. असं मला वाटते स्वतःबद्दल, याच्या वचनांबद्दल. तर एखाद 2 श्लोक संस्कृतमध्ये म्हणू आणि मग आजचं थांबवू. तर इथूनच ज्या श्लोकावर थांबलो होतो 38व्या श्लोकात, मी म्हणतो थोडा, तुम्ही थोडा म्हणा. न हि ज्ञानेन, न हि ज्ञानेन सदृशं पवित्रं, सदृशं पवित्रं इह विद्यते, पवित्रम इह विद्यते. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते, तत् स्वयं समसिद्धिं, तत् स्वयं समसिद्धिं. मी दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणलं, तत् स्वयं योग समसिद्धं, कालेन आत्मनि विन्दति, कालेन आत्मनि विन्दति. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रम् इह विद्यते, तत्स्वयं योगसंसिद्धः, कालेनात्मनि विन्दति. याच्या आधीचा श्लोक आहे आता, यथा इंधांसी, यथा इंधांसी समिद उद्भव अग्नि, समिद भोग्नि भस्मसात् कुरुते अर्जुन, भस्मसात् कुरुते अर्जुन. ज्ञान अग्नि सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. ज्ञानाग्नि सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. त्याच्या आधीचा श्लोक काय होता, मी जो म्हटलं माझ्याबद्दल होता, अपि च इद असि, अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः, अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः, सर्वं ज्ञानप्लवेन एव, सर्वं ज्ञानप्लवेन एव वृजिनं समतरिष्यसि, वृजिनं समतरिष्यसि. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः, सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं समतरिष्यसि. तर हे 2-3 श्लोक म्हणून झाले. पुढच्या वेळेस श्रद्धावान लभते ज्ञानापासून सुरुवात करू. तर आजचा इथे विराम देऊ. थोडा वेळ पुन्हा ध्यान करू, सुरुवातीला सकाळी केलं तसं, आणि मग थोडे काही क्षण भगवत चर्चा, आणि मग आजचं सत्र विश्राम.